पाण्यासाठी कुंभीवासियांना लागतोय धाप। पिंपळगावाच्या कुंभी गावात पाण्यासाठी आमरण उपोषण। जलजीवन योजना रखडली, नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। वर्धा जिल्ह्याच्या तापमानानं 44 ओलांडली आहे। ग्रामीण भागातील ताप 44 अंशावर असताना पाणी भरण्यासाठी कुंभी गावातील नागरिकांना धापा टाकाव्या लागत आहे। पाण्यासाठी पायपीट करून तहान भागत असताना जलजीवन मिशनचे पाणी गेले कुठे असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला। ताणलेल्या गावाने अखेर जलजीवन मिशन यंत्रणेच्या कारभारावर बोट ठेवत उपोषण सुरू केले आहे। हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत पिंपळगाव माथणकर गट ग्रामपंचायतमधील कुंभी गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली। तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। या परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रतीक झाडे यांनी पिंपळगाव माथणकर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले। खरं तर प्रशासन आणि शासनाने ही जी कुंभीची जी पाण्याची जी खूप मोठी समस्या आहे हे तातडीने सोडवायला पाहिजे। कारण 2023 पासून जे केंद्र शासनाने राबवलेली जलजीवन मिशन योजना आहे ती 2023 मध्ये उद्घाटन होऊनही आजही अपूर्ण आहे। तर कुठेतरी ते काम लवकरात लवकर जलद गतीने पूर्ण करावं आणि संपूर्ण कुंभीवासियांना कुंभी ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू करावा। आज गेल्या 15 दिवसापासून त्या गावामध्ये नळाला एक थेंब पाणी सुद्धा नाही आहे। आरू मध्ये पाणी चांगलं नाही आहे। आम्हाला ते पाणी नळ वगैरे बरोबर येत नाही आहे। तिथले 2 दिवस येते आणि 2 दिवस नाही येत। आम्ही तिथलं पाणी भरत नाही त्याचं योजना सुरूच नाही झाली आमच्याकडे आणि आम्ही तिथलं पाणी आलंच नाही आमच्याकडे। कुंभी गावामध्ये 2023 पासून जलजीवन योजनेचे काम सुरू झाले, मात्र केंद्र शासनाकडून निधी न मिळाल्याने ही योजना अर्धवट राहिली आहे। परिणामी गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही। उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे। आम्हीच नाही तर आमचं पूर्ण गाव पण आहे। आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्यासाठी पाण्याचं म्हणजे तडजोड लवकरात लवकर करावी असं माझं मत आहे। जे आमच्या गावकऱ्यांचं सगळ्यांचंच मत आहे। पहिले तर पाण्याची शमशानभूमी तर इकडे लाश म्हणजे मयत जळत असते ना, आमचे लहान मुलं या आम्ही तिथनं पाणी हपसून आणत असतो। आताची परिस्थिती आता जर कुणी गेलं ना तर म्हणजे भीती वाटते, तरी एवढ्या उन्हामध्ये आम्ही पाण्यालाच जातो कारण की एका गुंडाने तर पाणी होणार नाही ना, तर आम्हाला येणं जाणं तिथनंच करावं लागते। आणि 8-15 दिवसांनी त्या मैती जो आमच्या लहान मुलांची तर एवढी परिस्थिती बेकार आहे, पण आता करता का शासन आमच्या गावाकडे लक्ष देत नाही। पिंपळगाव येथील रहिवासी असून माझं नाव गणेश शंकरराव राऊत आहे। गेल्या 15 दिवसापासून कुंभी गट ग्रामपंचायत येथे जे पाण्यासाठी महिलांची पायापीट चालू आहे त्यासाठी आमचे मित्र प्रतीक भाऊ झाडे यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी शासनाचे काही कर्मचारी, गटविकास अधिकारी तसेच जल मिशन योजनेचे अधिकारी येथे येऊन भेट देऊन गेले, परंतु त्यांनी त्या महिलांना फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून जल मिशन योजना जी रखडली आहे त्या विहिरीमध्ये मोटार पंप टाकून तुम्हाला 15-20 दिवसासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पाण्याचं नियोजन करून देतो असं आश्वासन देऊन गेले। परंतु त्यांच्या म्हणण्याच्या उद्देशानुसार केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेमध्ये निधीच नाही, त्यामुळे शासनाचं काम रखडून आहे आणि या योजनेवर आम्ही काहीही तोडगा काढू शकत नाही असे पळवापळवीचे उत्तर देऊन अधिकारी येथून निघून गेले आहे। परंतु या 45 डिग्रीच्या सेल्सिअसच्या तापमानामध्ये आमचे मित्र प्रतीक भाऊ झाडे यांनी हा टोकाचा निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या होणाऱ्या पायपीटीसाठी व पाण्याच्या सुखसुविधेसाठी जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा आहे। अखेर गावातील प्रतीक झाडे यांनी पाण्याच्या प्रश्नांवर थेट लढा उभारलाय। जोपर्यंत गावात नियमित पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। त्यांच्या या आंदोलनाला गावकऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला असून प्रशासनावर दबाव वाढलाय। उन्हाळ्याच्या कडकडीत दिवसात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।